माझ्या कार्यकर्त्यांच्यावरचा अन्याय सहन करू शकत नाही. मी भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, म्हणून हा माझा राजीनामा घ्या. भारतीय जनता पार्टीने MIM बरोबर चुम्मा दे 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 चुम्मा केला की नाही केला? आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर ते गप्प बसले असते? बसले नसते. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार तुम्हाला पेलवणार नाहीत आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार तुम्ही कधी जिंदगीमध्ये होणार नाही, कधीच होऊ शकत नाही. पुन्हा एकदा तो इतिहास निर्माण करण्याची संधी तुम्हाला आली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला ही संधी दाखवण्याची संधी आली आहे की कोणी विकला गेला तरी माझा कोकणी माणूस विकला गेला नाही, ही दाखवण्याची संधी पुन्हा एकदा आलेली आहे. तुमच्यापैकी एकाला कोणीतरी उठून सांगा की भाजपा विश्वासाची आहे काय? भाजपावर विश्वास पण ठेवू शकतो काय? आता माझा प्रश्न एकनाथराव शिंदेला, आता माझा प्रश्न एकनाथराव शिंदेच्या सगळ्या लोकांना. प्रचंड दादागिरी, प्रचंड दहशत. आपल्याला माहित आहे की 2014 साली केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर आज तागायत हे सरकार हे जनतेनं स्वयंस्फूर्तीनं जनतेच्या मतावर निवडून आलेलं हे सरकार आहे असं या देशामध्ये कोणी म्हणायला तयार नाही. तर हे सरकार ईव्हीएम मशीन मध्ये, म्हणजे जे आपण बटन दाबतो मशीनचं, त्या मशीन मध्ये घोटाळा करून गडबड करून हे सरकार आज निवडून आलंय हे सगळे म्हणतात. अशा पद्धतीने हे सरकार आलं. दुसऱ्या वेळेला आपण जर बघितलं तर पुन्हा याच प्रकारे सत्ता हातामध्ये आल्यानंतर आपण बघितलं असेल की केंद्र सरकारच्या वतीनं जे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत, जे जे विरोधी पक्षाचे लोक आहेत, त्या सगळ्यांच्या खूप मोठ्या चौकशा लावल्या गेल्या. आपण सर्वांनी ईडी हे कधी नाव ऐकलं होतं? फक्त त्या काळामध्ये जुनी जाणती माणसं संभाजी ईडी ओढत होती तेवढंच आपल्याला माहिती होतं, पण ईडी काय आपल्याला माहित नव्हती. पण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि सकाळ संध्याकाळ विरोधकांच्या घरावर धाडी पडायला लागल्या. सकाळ संध्याकाळ विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी ईडीची, सीबीआयची, एनआयएची, इन्कम टॅक्सची, पोलिसांची, जीएसटीची नाना तऱ्हेची दहशत आणि भीती दाखवून त्यांच्याबद्दल अपप्रचार पसरवण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पार्टीनं केलं आणि त्यांना भ्रष्टाचारी 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 म्हणून हिलवलं. त्यांना भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी म्हणून म्हणायचं आणि तेच लोक आपल्या पक्षात आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी एक वॉशिंग मशीन आणलं होतं. त्या भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मध्ये माणूस गेला की एकदम साफ सुथरा झाला, तो भ्रष्टाचारी नाही तर तो भाजपावासी झाला आणि म्हणून त्याच्यावरच्या भ्रष्टाचाराचे आरोप बंद झाले. त्याच्या भ्रष्टाचाराच्या फायली कुठं गायब झाल्या माहित नाही. आज आपण बघत आहात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे 41 मंत्री त्या ठिकाणी बसले, त्या 41 मंत्र्यांमध्ये केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचे ओरिजिनल असलेले 8 ते 9 मंत्री आहेत. बाकी सगळे मंत्री की ज्यांच्यावर नाना तऱ्हेचे आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्या पाठीमागे चौकशांचा ससेमिरा लावला, त्यांना सकाळ संध्याकाळ पोलीस स्टेशनमध्ये खेपा घालायला लावल्या, त्यांना सकाळ संध्याकाळ ईडीच्या ऑफिसमध्ये पाचारण करून त्यांना नामोहरम करून त्यांचा नाइलाज केला आणि ते आपल्या पक्षामध्ये आल्यानंतर ते मंत्रिमंडळामध्ये सुद्धा गेले. ते मंत्रिमंडळामध्ये गेले. यानंतरची पुढची पायरी ही आपल्या सरकारनं ओलांडली. ती म्हणजे आपण बघितलं असाल की सगळे सरळ सरळ विरोधी पक्षाचे लोकच, मग ते आमदार असतील खासदार असतील, यांना सरळ सरळ विकतच घेऊन टाकायचं. निवडणुका ह्या फक्त नावाला लढवायच्या, पण दुसऱ्या पक्षातून निवडून आलेली माणसंच घाऊक पद्धतीने विकत घ्यायची आणि आपली सत्ता करायची. आपल्या राज्यामध्ये देखील ते घडलं की नाही घडलं? ज्या शिवसेनेचे शिवसैनिक म्हणून तुम्ही बसला होतात, त्या शिवसेनेचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना केली
त्या बाळासाहेबांची शिवसेना, त्यांचे वारस म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मालकी असलेली शिवसेना, त्यांचा अधिकार असलेला शिवसेना, धनुष्यबाण ही निशाणी बाळासाहेबांनी मिळवलेली धनुष्यबाण निशाणी, ती शिवसेना, तो धनुष्यबाण, तो झेंडा, ते नाव गद्दार गटाला देऊन टाकले. गद्दार गटाला दिलं. काय सांगितलं? आज ते मोठे ताटमानेनं सांगतात, मान वर करून सांगतात, नसलेल्या निशा पिळून सांगतात की आम्ही बाळासाहेबांचा वारसा पुढे घेऊन जातो, आम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार. अरे तुम्ही कसे वारसदार होऊ शकता? हे बाळासाहेबांचे वारसदार होऊ शकतात? बाळासाहेबांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, लक्षात ठेवा. उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. आणि मग यांनी नुकत्याच झालेल्या हरियाणाच्या निवडणुका असतील किंवा बिहारच्या निवडणुका असतील, आपण बघितलं असाल की यांनी मतांची चोरी केली. ईव्हीएमची चोरी संपली, लोकांची खरेदी विक्रीचे व्यवहार संपले आणि आता मतांची चोरी सुरू झाली. मतांची चोरी, निवडणूक यादीमधले, मतदार यादीमधली पाहिजे ती मतं, नसलेली मतं घुसडायची आणि जी मतं खरी खरी आहेत विरोधकांची ती गायब करायची, ती गायब करायची. अशा पार्श्वभूमीवर ह्या निवडणुका लढल्या गेल्या. आणि म्हणून ही लोकशाही नाही. आपल्याला जर सर्वांना लोकशाही वाचवायची असेल, या देशाला लोकशाही प्राप्त होऊन देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. 75 वर्षामध्ये आपण ज्या पद्धतीने लोकशाही बघितली, ती लोकशाही जर टिकवायची असेल तर आपल्या सर्वांना या ठिकाणी दोन जे ठाकरे बंधू एकत्र आले त्यांच्याच विजयाच्या युतीला आपल्याला विजयी करावं लागेल. त्यांच्याच युतीला आपण विजयी करावं लागेल. मी आता रस्त्याने येताना सारखं बघत होतो, भारतीय जनता पार्टीचे मोठमोठे होर्डिंग लागले, मोठमोठे होर्डिंग लागले. एकच त्यांची फक्त घोषणा आणि स्लोगन त्याच्यावरती आहे, गती आहे विकासाची, भाजपा आहे विश्वासाची. तुमच्यापैकी एकानं कोणीतरी उठून सांगा की भाजपा विश्वासाची आहे काय? भाजपावर विश्वास पण ठेवू शकतो काय? भाजपावर कोणी विश्वास ठेवू शकत नाही. आज एकनाथ शिंदेना सुद्धा पश्चाताप होतच असेल, होत असेल की नसेल? भाजपाला सत्तेमध्ये आणण्याकरता म्हणून एकनाथराव शिंदेनी आपल्या पक्षप्रमुखाला गादीवरून खाली ओढला, सत्तेवरून खाली ओढला आणि सत्ता प्राप्त करण्याकरता म्हणून भारतीय जनता पार्टीला त्यांनी त्या सत्तेमध्ये बसवलं. त्यावेळेला तात्पुरते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना केलं गेलं. त्यांना पुढच्या मुख्यमंत्री पदाची शपथ दिली, जास्तीत जास्त आपले आमदार निवडून आणले आणि एकनाथराव शिंदेच्या पाठीमागे टीक मारली. मारली का नाही मारली? ऐका, एकनाथराव शिंदे आता मुख्यमंत्री. आता एकनाथरावांना आठवत असेल, याच कल्याण डोंबिवलीमध्ये कुठेतरी उद्धव साहेबांची सभा होती आणि त्या सभेमध्ये एकनाथरावांचं भाषण, एकनाथरावांचं भाष्य आजही युट्यूबवर आहे. अध्यक्ष आपलं उद्धवजी, मी आता माझ्या कार्यकर्त्यांच्यावरचा अन्याय सहन करू शकत नाही. मी भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, म्हणून हा माझा राजीनामा घ्या. बोलले की नाही? आज भाजपानं त्यांची जागा त्याला दाखवलेली आहे. भाजपा हा विश्वासाचा पक्ष कधी असू शकत नाही. ज्यांच्यामुळे भाजपा सत्तेत आली, आज कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांची युती आहे का? आहे? मला माहित नाही, आहे का? नाही आहे, नाही ना? अरे आहे का नाही? काही युती नाही, काही नाही. जिथं गरज असेल तिथं मित्राला जवळ करायचा, जिथं गरज नसेल तेव्हा ढुंगावर पाठीकडे द्यायची लावून. हे यांचं काम आहे. आज कळत असेल काय, मी नव्या मुंबईतून आलो, नव्या मुंबईमध्ये युती आहे त्यांची? युती नाही. मी पनवेल मधून आलो, युती आहे त्यांची? नाही. पण मुंबईला मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंना हरवण्याकरता तिथं मात्र एकनाथ शिंदेची चुंबाचुंबी सुरू आहे, एकमेकांची चुंबाचुंबी सुरू आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा पक्ष कधीच विश्वासाचा नव्हता आणि कधीच विश्वासाचा असणार सुद्धा नाही, असणार सुद्धा नाही. याच कल्याण डोंबिवलीमध्ये कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या आमदारनं कोणावर तरी गोळ्या घातल्या होत्या, मला माहिती घातल्या होत्या ना? अरे सत्ताधारी पक्ष जर एकमेकावर गोळ्या चालवत असतील, एकमेकावर जर गोळ्या घालत असतील
एकमेकाला जर खड्डा खणत असतील, एकमेकाला एका सत्तेमध्ये राहून एकमेकाच्या कार्यकर्त्यांना फोडाफोडी करत असतील, एकमेकांच्या खोट्या नाट्या केसेस दाखल करत असतील, तर हे विश्वासाचे कधीच होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं राज्य आणि अशा पद्धतीचे लोक हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये येता कामा नये, हे सांगण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलोय. हे सांगण्याकरता मी आलोय. आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निवडणुकीचा किस्सा सांगत असताना नुकत्याच ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 68 जागा, किती 68 जागा ह्या बिनविरोध आल्या. बिनविरोध आल्या कोणाच्या आल्या? फक्त आणि फक्त सत्ताधारी पक्षाच्या 68 जागा बिनविरोध आल्या. कशा आल्या? तुम्ही बघितलं असाल त्या निवडणुकीमध्ये आमच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष गळ्यामध्ये पट्टा घालून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतात. सर्वसाधारणपणे ज्या वेळेला विधानसभेचा किंवा पार्लमेंटचा अध्यक्ष असतो, तो अध्यक्ष असेपर्यंत त्याला कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाता येत नाही. त्यांनी कुठल्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाता कामा नये, त्यांनी कुठल्याही पक्षाचा प्रचार करता कामा नये. पण यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. सरळ सरळ ते राहुल नार्वेकर गळ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पट्टा घालून आज त्या ठिकाणी आरोच्या ऑफिसमध्ये निवडणूक निर्णय अधिकारीच्या ऑफिसमध्ये जातात आणि त्या ठिकाणी ओबीसी समाजाचा, मागासवर्गीय समाजाचा, पंजाबी समाजाचे असलेले हरिभाऊ राठोड यांना सरळ सरळ दम देतात. काय दम देतात? की तुम्ही जर आम्हाला सहकार्य केलं नाही, तुम्ही जर आम्हाला विरोध केला, तर मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून सीपी राव या ठिकाणी आदेश देतो की यांचं तात्काळ संरक्षण काढा. अध्यक्ष म्हणून तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? अध्यक्ष म्हणून विधानसभेच्या अध्यक्षांना हा अधिकार नाही, काळीचा सुद्धा अधिकार नाही. पण अधिकाराचा दुरुपयोग कसा करायचा हे जर शिकायचं असेल तर ते भारतीय जनता पार्टीकडून शिकावं, कशा पद्धतीने दुरुपयोग करायचा. आणि मग असे लोक, यांच्या हातामध्ये देश सुरक्षित नाही, यांच्या हातामध्ये राज्य सुरक्षित नाही. हे सांगतात आम्ही हिंदुत्वाकरता गेलो, भाजपाबरोबर हिंदुत्वाकरता गेलो म्हणून सांगितलं. आपण तुम्ही बघितलं की नाही की अकोला जिल्ह्यामध्ये अकोट नगरपालिकेमध्ये यांनी एमआयएम बरोबर, भारतीय जनता पार्टीने एमआयएम बरोबर चुम्मा दे 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 चुम्मा केला की नाही केला? त्यांनी भारतीय जनता पार्टीने एमआयएम बरोबर, तिच्या एमआयएमला कोणी जवळ घेत नाही. काही भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व काही नाही. सत्तेकरता जर सगळ्यात लाचार आणि हलकट कुठली पार्टी असेल तर ती भारतीय जनता पार्टी, हे लक्षात ठेवा. आता राज्याचे मुख्यमंत्री कौतुक सांगतात की आम्ही त्या ठिकाणी आमची युती तोडलेली आहे, आम्ही आमच्या आमदारांना शोकॉज नोटीस दिलेली आहे. अरे एवढा मोठा निर्णय हा कोण एकटा आमदार घेतो का? भाजप सारख्या पक्षाचा त्या ठिकाणी कोणी निर्णय घेत नाही. हा निर्णय भाजपाच्याच सल्ल्याने घेतला गेला असावा आणि लोकांची दिशाभूल करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी आमदारांना त्यांनी नोटीस दिली असावी. आता माझा प्रश्न एकनाथराव शिंदेना, आता माझा प्रश्न एकनाथराव शिंदेच्या सगळ्या लोकांना की ज्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सत्तेकरता एमआयएम बरोबर, एमआयएम सारख्या जातीवादी पक्षाबरोबर ज्यांनी युती केली त्याच्याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही आता बोलत का नाही? एकनाथराव तुम्ही बोललं पाहिजे. हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत का की तुम्ही तोंड गप्प बंद करून बसले? का आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर ते गप्प बसले नसते. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार तुम्हाला पेलवणार नाहीत आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार तुम्ही कधी जिंदगीमध्ये होणार नाही, कधीच होऊ शकत नाही. जर बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार जर कोण असतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ही बसलेली जनता ही खऱ्या अर्थानं त्या विचारांची वारसदार होऊ शकते. काय झालं अंबरनाथमध्ये? भारतीय जनता पार्टी, मी पुन्हा सांगतोय की सत्तेकरता किती लाचार आहे. सत्तेकरता भारतीय जनता पार्टी कोणत्या थराला लावू शकते. अंबरनाथमध्ये भाजपानं काँग्रेस बरोबर युती केली ना, माहिती आहे ना? काँग्रेस बरोबर युती केली का? तर एकनाथरावांच्या लोकांना बाजूला ठेवायचं होतं, एकनाथरावांना बाजूला ठेवायचं होतं म्हणून काँग्रेस बरोबर युती केली. काँग्रेस बरोबर युती करून आता कौतुक सांगतात की आम्ही किती युती तोडली. खरं नाही ते.
खरं नाही. काँग्रेसने त्या 12च्या 12 नगरसेवकांना पक्षात हकालपट्टी केली, हे तर बसलेले नाही दे दे करायला. याने आपल्या पक्षामध्ये ताबडतोब घेतलं. काही नीतिमत्ता नाही. ती एकेकाळची जी भाजपा होती, लालकृष्ण अडवाणी असतील, अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, विजयराजे शिंदे असतील, सुषमा स्वराज असतील, अरुण जेटली असतील, मुरली मनोहर जोशी असतील, ती भाजपा म्हणजे आजची भाजपा नाही. ती भाजपा म्हणजे आजची भाजपा नाही. आजची भाजपा म्हणजे सत्तेकरता कोणाबरोबरही त्या ठिकाणी तडजोड करणारी आणि कोणाबरोबरही हात मिळवणी करणारी आणि आणखी काय वाटेल ते करणारी म्हणजे ती भाजपा आहे. आणि म्हणून असा पक्ष जो शिवसेनेच्या जीवावर मोठा झाला, जो शिवसेनेच्या जीवावर मोठा झाला, या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थानं भाजपाला मोठं कुणी केलं असेल तर ते शिवसैनिकांनी केलेलं आहे, लक्षात ठेवा. अनेक शिवसैनिकांनी आपल्या त्यांना प्राणाला मुकावं लागलं. अनेक शिवसैनिकांच्या हत्या झाल्या. अनेक शिवसैनिक आपल्या जीवाला मुकले. अनेक शिवसैनिक यांनी जेलच्या वाऱ्या केल्या. अनेक शिवसैनिक हे सकाळ संध्याकाळ पोलिसांचे दंडुके खाऊन खाऊन त्यांचे हातपाय निकामी झाले. अनेक शिवसैनिक यांनी आपल्या संसारावर तुळशी पात्र ठेवली आणि त्या ठिकाणी भाजपाला मोठी करण्याचं काम शिवसैनिकांनी केलं. ती शिवसेना फोडण्याचं काम यांनी केलं. ही शिवसेना फोडण्याचं काम केलंय. आणि म्हणून आज प्रवाहाच्या विरोधात जाऊन, या धाकधपटशाहीच्या विरोधात जाऊन, यांच्या प्रचंड अशा पैशाचा आला कुठून हा पैसा, येतो कुठून हा पैसा. आणि 8 नोव्हेंबर 2016 साली अशाच पद्धतीनं देशाचे पंतप्रधान संध्याकाळी एखादा हिरो जसा कॅमेरा समोर येतो तसा कॅमेरा समोर आला आणि देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं, मोदी साहेबांनी सांगितलं, आज रात में 12 बजे के बाद इस देश में 500 और 1000 रुपए की नोट केवल कागज का टुकड़ा रह जाएगा. बोलले की नाही बोलले. आज रात्री 12 वाजल्यापासून 500ची आणि 1000ची नोट हा केवळ एक कागदाचा तुकडा राहील असं देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं. पूर्व कुठेही कल्पना दिली नाही. अनेक जणांनी मुलांच्या ऍडमिशन करता त्या ठिकाणी 5000 रुपये मिळण्याकरता एटीएम मशीनवर रांगा लावल्या. अनेकांनी आपल्या डॉक्टर दव्याकरता ऑपरेशन करता त्या ठिकाणी रांगा लावल्या. अनेकांनी आपल्या मुलीबाळींची मुलाबाळांची शिक्षण करण्याकरता म्हणून तिथं एटीएम मशीनच्या समोर रांगा लावल्या. अनेक जणांनी आपले वेगवेगळे व्यवहार चालवण्याकरता म्हणून एटीएम मशीनच्या समोर रांगा लावल्या. देशाच्या पंतप्रधानांनी काय केलं, त्या 5000 रुपयाकरता आपल्या 90 वर्षाच्या आईला पण उभी केली की नाही. बिचारा गरीब किती पंतप्रधान आपला. 5000 रुपये सुद्धा त्यांच्याकडे नव्हते. फक्त 10, 15, 25 लाख रुपयाचा ड्रेस मात्र अंगावर असतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये जवळजवळ 700 ते 750 माणसं मिळली. त्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांनी काय सांगितलं की मी ही नोटाबंदी एवढ्या करता करतोय की काळा धन लाने का है, सगळा काळा पैसा बाहेर काढायचा आहे. आज मला विचारायचं आहे देशाच्या पंतप्रधानांना की काळा पैसा बाहेर काढण्याकरता म्हणून तुम्ही नोटाबंदी केली, मग ह्या तुमच्या लोकांच्याकडं हा एवढा प्रचंड नोटा आल्या कुठून, हा पैसा आला कुठून, त्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. किती पैसा किती पैसा किती पैसा वाटप तुमच्याकडे सुरू झालंय का नाही अजून. होईल 2 दिवसांनी. दोघे एकमेकाचा आकडा बघत असतील, तो किती लावतो आणि हा किती लावतो प्रत्येक मताला, असं मला म्हणायचं. आणि म्हणून ह्या नोटा आल्या कुठून. मी तुम्हाला आज सांगतो, जो घामाचा पैसा असतो, जो कष्टाचा पैसा असतो, जो स्वतःच्या मेहनतीचा पैसा असतो, जो स्वतःच्या व्यापारातला उद्योगातला पैसा असतो, तो पैसा असा वाटला जात नाही. तो माणूस वाटू शकणार नाही. असा पैसा हा कुठेतरी पापाचाच पैसा आहे, काळाच पैसा आहे. तो तसा वाटला जातो. आणि म्हणून यांच्याकडचा जो पैसा आहे तो संपूर्ण पापाचा पैसा आहे, काळा पैसा आहे. हे बांधवांनो भगिनींनो लक्षात ठेवा. बांधवांनो भगिनींनो लक्षात ठेवा. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला भगिनी मला दिसत आहेत. आल्या का ना, आल्या का नाही. मग हे लाडके भाऊ का ते लाडके भाऊ. नक्की
लक्षात राहतील ना? त्यांनी काय कुठं गडबड केली तर तो काळा पैसा आहे, पापाचा पैसा आहे. बरोबर? त्यांनी चोराची लगोटी घेतली तर काही चुकतं असं काही वाटत नाही मला. पण पाप मात्र करायचं नाही, पुण्य करायचं, देशभक्ती करायची, शिवसेना प्रमुखांची आठवण ठेवायची. त्याचबरोबर या जर देशामध्ये आणि राज्यामध्ये जे पाप चाललंय ते जर दूर करायचं असेल, विकासाला महत्व द्यायचं असेल, लोकशाही टिकावी असं वाटत असेल आणि भविष्यामध्ये सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा निवडणूक लढवून निवडून येऊ शकतो, हा जर इतिहास रचायचा असेल, त्यापेक्षा भविष्यामध्ये कोणी सामान्यातला माणूस निवडणूक लढणार नाही. आपण काय म्हणतो, त्याचं वर्तन कसं आहे, त्याचं वागणं कसं आहे, त्याचं कॅरेक्टर कसं आहे, तो लोकांच्या रात्री अपरात्री उपयोगी पडतो की नाही पडतो, तो उमेदवार असावा. पण ज्या पद्धतीनं आकडे ऐकायला येत आहेत त्यावेळेला भविष्यामध्ये एवढंच फक्त सांगितलं जाईल, तो उमेदवार कितीही चांगला असू दे, कितीही रात्री अपरात्री कोणाच्या उपयोगाला पडणारा असू दे, तो चारित्र्यवान असू दे, पण त्याला उमेदवारी देऊ नका. ज्याच्याकडे पैसा किती आहे, तो पैसा असेल त्याला उमेदवारी द्या. असं जर हे कालचक्र सुरू झालं तर सामान्यातल्या सामान्य माणसाला भविष्यामध्ये कोणतीही निवडणूक लढण्याचा विचार सुद्धा करता येणार नाही. लक्षात ठेवा, कोणतीही निवडणूक लढता येणार लढावी हा विचार सुद्धा करता येणार नाही. आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा विचार प्रस्थापित करायचा आहे. उमेदवार गरीब असू द्या, पण तो प्रामाणिक आहे, तो भगव्याशी इमान आहे, तो म्हणजे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांचा उमेदवार आहे. हे लक्षात ठेवून आपण त्यांना सर्वांनी निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करतो. या ठिकाणी यायला थोडा उशीर झाला, तुम्हीच मला उशिरा सांगितलं, मी तर लवकर यायला तयार होतो, पण तुम्ही 7 सांगितलं, मला 7:15 झाले यायला. अजून पुढच्या 3 सभा की 2 काहीतरी 3 वाजता सभा आहे. आणि म्हणून तुम्ही पण मला वाटतं बराच वेळ झाला असेल, कंटाळला असेल. आणि मला कंटाळलात काय? बरीचशी मंडळी तर कोकणातली आहे ना, हे आपलं कोकणच आहे. अरे शिवसेना जगवण्याचं काम, शिवसेना वाढवण्याचं काम, शिवसेना टिकवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकानं कोणी काम केलं असेल तर ते माझ्या कोकणी माणसानं केलंय, बांधवानं भगिनीनं केलंय. आज पुन्हा एकदा तो इतिहास निर्माण करण्याची संधी तुम्हाला आली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला ही संधी दाखवण्याची संधी आली आहे की कोणी विकला गेला तरी माझा कोकणी माणूस विकला गेला नाही, ही दाखवण्याची संधी पुन्हा एकदा आलेली आहे. अशा धमक्या कोण देतो? धमक्या यांच्यात दम नाही तर धमक्या. माझ्याकडे बघा, दुनियेत फिरतोय मी, अख्ख्या महाराष्ट्रात फिरतोय मी. कोण भीक घालतो असल्या धमक्यांना? घालायची भीक? अरे उलट ते मला घाबरतात. त्यांचा तुम्हाला अभिमान पाहिजे. मला विरोधी पक्षनेता का करत नाही? माझ्यात काय कमी आहे? माझ्यात सगळे मुंडे मला घाबरतात, त्यांना धमक्या. त्यामुळे धमक्या बिमक्याची काही भीती कोणाला सांगू नका अजिबात. आणि आपण शिवसैनिक आहोत, कोणाच्या धमक्यानं घाबरता काय का बायानो? आणि हे बाबूराव घाबरत असतील ना तर बायानो तुम्ही कमर खोचा, काय होईल ते होईल, पदर खोचा होताल की नाही? शिवसेनेचा जर पूर्व इतिहास बघितला, तर मुंबई पासून ज्या ज्या वेळेला संकट आलं, ज्या ज्या वेळेला विरोधकांच्या अंगावर धावून जायचं असेल, ज्या ज्या वेळेला अधिकाऱ्यांची मस्ती उतरवायची असेल, त्यावेळेला तुमच्या पुरुषांपेक्षा शिवसेनेच्या रणरागिणीत पुढे असतात, हे लक्षात ठेवा. हा पूर्व इतिहास आहे. आणि म्हणून कोणाला असं वाटत असेल की 1500 रुपये दिले म्हणजे आमच्या बहिणी घाबरतील, घाबरलं काय का बाहेर? अख्खा नवऱ्याचा पगार देऊन त्याला नाही घाबरत. बरोबर आहे का नाही? तो बिचारा पगार घेतो, अजिबात मोजत नाही, घडी करतो, खिशात टाकतो आणि आल्याबरोबर देतो, तरी पण तो उघडीपर्यंत बाईच्या कपाळाला आट्या पडलेल्या असतात. कमिशी वाटतंय, जाडी जरा कमिशी दिसते, कुठं काय बाहेर उद्योग करून आले होते काय? तो म्हणतो ग बाय, नाही उद्योग केला, सगळा मिळाला तेवढा तुला आणून दिला. बरोबर आहे ना? मग त्याला घाबरत नाही. 1500 रुपयाला तुम्ही घाबरताय? आणि काय ह्यांच्या बापाच्या घरचे पैसे आहेत? ते आमचे पैसे आहेत, आमच्या टॅक्स मधले पैसे आहेत.
उलट मागच्या निवडणुकीला सांगितलं होतं 2100 रुपये देतो, सांगितलं होतं की नाही? मग ह्यांनी फसवलं का नाही फसवलं? विश्वासघात केला की नाही केला? त्यावेळेला सरसकट दिले की नाही सर्वांना पैसे? तुम्ही सुशिक्षित लोकांनी सांगितलं पाहिजे. सरसकट दिले. 2,53,00,000 महिलांना पैसे दिले. दिले की नाही दिले? आता त्यातल्या किती महिला कमी केल्या? 57 लाख महिलांना कमी केलं. त्यांचा केवायसी होत नाही म्हणून सांगितलं. त्यांच्या घरामध्ये टीव्ही आहे सांगितलं. ज्या वेळेला वाटले तेव्हा त्यांच्या घरातले टीव्ही दिसत नव्हतं तुम्हाला. सगळी मतं त्यांची घेतली, त्यांना फसवलं, विश्वासघात त्यांचा केला आणि वरती 2100 रुपये पण दिलेत नाही. त्यामुळं तुमचा विश्वासघात झालाय. लाडके बिडके काय नाही, दोडके हाणं यांच्या पाठीमध्ये. एवढं फक्त सांगतो ना. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.